तर ओमराजे निंबाळकरांचं आता ठरलंय ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील। धाराशिवच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर ओमराजेंनी ही घोषणा केली आहे। शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार असं ओमराजे निंबाळकर म्हणतायत। पैसा आणि पदाच्या हव्यासापोटी मी जाणारा नाही। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंचा मला चांगला स्नेह लाभला असं आता ओमराजे निंबाळकरांनी म्हटलंय। सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत। श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत। ज्या दिवशी राजे साहेब गेले त्या दिवशीचं जे दुःख होतं तशाच पद्धतीचं दुःख आमच्या पूर्ण कुटुंबाला काल सहन करावं लागलं। मला वाटतं ह्याच्यामध्ये एक माणूस त्या ठिकाणी सक्षमपणे आमच्या पाठीशी उभा होता आणि त्यांनाही ते पटलेलं नव्हतं। काल ज्या पद्धतीने निकाल आला त्याच्या बाबतीत सीएम साहेब, देवेंद्रजी फडणवीस, श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं। त्यांनी अमित शाह साहेबांबरोबरही माझं बोलणं करून दिलं। आदरणीय उद्धवजी, आदरणीय आदित्यजी, बाळासाहेब यांचा सगळ्यांचा मला प्रचंड स्नेह लाभला, त्यांचे आशीर्वाद लाभले, त्यांचं प्रेम लाभलेलं आहे। मला वाटते माझ्या मनात, माझ्या तोंडात कधीही कुणाबद्दलही वाईट शब्द कधी आलेला नाही, येणारही नाही। आणि मी मगाशी आमच्या सगळ्या सैनिकांना सुद्धा सगळ्यांना सांगितलं की एकही शब्द भले कुठल्याही प्रकारची कशाही प्रकारची कमेंट पुढे आली तर मला वाटते मातोश्रीबद्दल आपल्याकडनं एकही शब्द जायला नको, ही मी विनंती सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना केलेली